अंबरनाथमध्ये हुंड्यासाठी होणाऱ्या कथित छळाला कंटाळून 26 वर्षीय नवविवाहित विशाखा टिळेकर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 1.5 महिन्यांपूर्वी 30 एप्रिल 2026 रोजी तिचा विवाह डॉक्टर नितीन टिळेकर यांच्यासोबत झालं होतं. कुटुंबियांच्या आरोपानुसार लग्नानंतर माहेरून पैसे आणि दागिने आणण्यासाठी तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर तिला माहेरच्या लोकांशी बोलण्यासही मनाई करण्यात आली होती. आत्महत्यापूर्वी विशाखाने आईला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पती डॉक्टर नितीन टिळेकर यांना अटक केली असून सासरच्या मंडळींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मृत विशाखाच्या वडिलांनी आणि आजींनी या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली बाजू मांडत गंभीर आरोप केले आहेत. प्रतिनिधी निधी उमराण्यासोबत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर. तो डॉक्टर असा निर्दयपणे मी असं बघितलं नाही कधी. तो डॉक्टर म्हणजे लायकीचा बी नाही. मानपण नाही दिला, काय नाही दिला. त्याची आई तर लग्नानंतर पूर्ण बदललेली. म्हणजे आम्हाला जो रिस्पेक्ट पाहिजे होतो, म्हणजे माझ्या मिसेसला आईने तर पूर्ण पसरले. एक तास फोनवर माझ्या मुली संग ती एक तास बोलत होती आणि ती तशी राहिली नाही लग्न झाल्यानंतर. माझी मुलगी कोणा संग थर्ड पार्टी संग बोलायची ती भीती होती. सोसायटीतील लोक होती त्यांच्या संग बोलायची माझ्या मुलीला भीती होती. आज माझी मुलगी घराच्या बाहेर पडली असती, ती आज वाचली असते, माझ्या हातात असली असते. त्यांनी खोलून ठेवली. फोनवर बोलली पोरगी, पप्पा मला घेऊन जावा. घेऊन त्यांनी मारले मला. पप्पा मला घेऊन जावा. नंतर त्यांनी सांगितलं सॉरी म्हणलं. म्हणतो माझी मुलगी असं करणारच नाहीये. ते मी माहिती आहे. मी आतापर्यंत 28 वर्षापर्यंत मी तिच्यापासून ती करणारच नाही, मला ही माझी गॅरंटी. आणि हेच ह्यानीच गळा दाबून ह्यांनी मारलेलं आहे. तसं ते पोरीला दिलं ना, तशी पोरगी तशी सुखानीच नाही. ती पोरगी 2-3 वेळा आली, मामाने घेऊन आली त्याला जवळ आहे म्हणून. या बारीला त्या मामाने बी ऍडमिट केलं होतं. त्यांनी ते दवाखाने केलं आणि ते जसं दिलं ना तसं तिला टोमने जात. तिला लग्न झाल्यावर एक घडीभर बी बसून दिलं नाही. कामाला लावली त्या पोरीला. एवढी शिकलेली मोलकरीण बाईसारखी तिला कामाला लावली. नुसतं जात 3 वेळा बैठक बसली त्या मुलीसाठी. नाही समजून सांगा, समजून सांगा. ती सासू म्हणणारी ना, आधी आम्हाला लई फसवलं. 1 तास 2-2 तास फोनवर बोलत होती. तुला गाडी काढून देतो, अमक करतो, तमक करतो. त्या मुलीला फसवलं त्यांनी. डाक केलं तरी इथं आणून तिला दाखवलं किती चांगले लोक आहेत म्हणून. एवढं त्या मुलगा डॉक्टर आहे ना, 35 वर्षाचा आहे. त्याला कुठं मुलगी मिळत नव्हती. त्या दिवशी तर एवढं मारलं त्या पोरीला. का बोलतीस म्हणून. सिटी कॅमेरे लावले, कोणा संग बोलती, कोणा संग काय. आम्हाला माहित नव्हतं ना. आम्ही वाघाचे घासेट टाकले. ते डॉक्टर आहे, मी याला घरातून बाहेर काढतो, असं करतो. एकदा बाहेर गेली तर घरी यायचं नाही, तुला घरी घेणार नाही. म्हणलं घरी घेणार नाही तर बाबा सुटकेस भरून ये. शिव्यागाळ करायचा, आतल्या आत तिला टोमणे द्यायचा, बोलायचा. अशीच आहे तुझी, तशीच आहे, पहिली काय आहे का. माझ्या नातीला न्याय भेटावा, त्या थोबड्याला फाशी लावून द्यावा. फाशी त्या माझी मुलगी कशी गेली ना, तो पण तसंच जायला पाहिजे.